मिरजेत खड्ड्याविरोधात शिवसैनिकांचे अनोखे आंदोलन, रस्त्यावर झोपून केला रस्ता रोको. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते तहसील कार्यालय किल्ला भाग या महत्त्वाच्या मार्गावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अनोखे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडे यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर झोपून आंदोलन छेडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास 2 तास ठप्प झाली. आंदोलकाशी चर्चा करण्यासाठी आलेले शहर उपअभियंता महेश मदने यांच्या वर्तनावरही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलक रस्त्यावर झोपलेले असताना ते खिशात हात घालून उभे असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी त्यांना धारेवर धरले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी तात्काळ धाव घेत आंदोलकाशी चर्चा केली. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आणि प्रशासनाकडून लवकरच खड्डे बुजवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. महाराणा प्रताप चौक ते तहसील कार्यालय हा रस्ता न्यायालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, शाळा आणि क्लासेसकडे जाणारा अत्यंत वृद्धीचा मार्ग आहे. सततच्या पावसामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचून अपघाताचा धोका वाढला आहे. 8 जुलै 2026 रोजी एका शालेय विद्यार्थ्याच्या सायकलवरील ताबा सुटून तो खड्ड्यात पडून जखमी झाल्याची घटना घडली होती. तरीही प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला. शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी सांगितले की नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे आंदोलन करण्यात आले असून महानगरपालिकेने तातडीने दर्जेदार पद्धतीने खड्डे बुजवावेत, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन यापेक्षाही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, शहर संघटक गजानन मोरे, माजी शहर प्रमुख विजय शिंदे, माजी शहर प्रमुख चंद्रकांत महिंगुरे, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, शहर संघटक जब्बार मुजावर, सुरेश केंगार, आकाश चव्हाण, अमित सूर्यवंशी, संदीप दिंडे, राजू राजपूत, संतोष दानेकर, रोहित बिसेज, रोहित चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी नागरिक सहभागी झाले होते. पुढं प्रांत ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, लहान मुलींची शाळा आहे, कोर्ट आहे, एवढं तर त्यांना कळायला पाहिजे. त्यांनी आता महापालिका ग्रामपंचायतकडून डिक्लेअर करावं, मग विषय संपवावा. अशी परिस्थिती आज मिरजेची महापालिकेची आहे. महापौर आमचा जरी असला तर रस्त्याचं काम करायचं कुणाचं काम आहे, रस्ते सुचवायचं कुणाचं काम आहे, वार्डातल्या नगरसेवकाचं आहे. बरं, वार्डातले नगरसेवक 5 वर्षाने येणार आहेत का इथं? स्वतः निवडून आल्यानंतर त्यांचं काम आहे ना रस्ता सुधारायचं किंवा रस्ता करायचा किंवा रस्ता नाही. महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आहे. हे लाज वाटायला पाहिजे आपल्या नगरसेवकांना. पण हे रस्ता करायचा काय, लोकांना सुविधा द्यायचं का नाही द्यायचं हे त्यांचा विषय आहे. त्यांनी पैसे देऊन निवडून आलेले आहेत त्यात, म्हणून त्यांना विचारायचं जनतेचा अधिकार नाही. बरोबर आहे की नाही? आज इथं मिरज मार्केटपासून महाराणा प्रताप चौकापासून आपल्या किल्ल्या भागातल्या रस्त्याच्या जे खड्डे पडलेले आहेत त्या अनुषंगाने आंदोलन झालं होतं. पण या रस्त्याचं काम आता मंजूर आहे. 25-26 डीपीडीसीतून नगरोत्थानमधून या रस्त्याचं काम मंजूर आहे. ते तात्काळ पूर्ण करून घेत आहे. आंदोलन संघ रस्त्याची आवृत्ती मक्का 2 दिवसांनी या रस्त्याचं पॅचवर्क करून रस्ता लोकांना हे करून देतो. तो विषय नाही आहे. तर आम्ही अगोदरच या रस्त्याचं निविदा पूर्ण करून त्या रस्त्याचे वर्क ऑर्डर स्टेजला आणून ठेवलेलं आहे. ते मंजूर झालं की आम्ही रस्ता करणार. म्हणजे मिरज शहरातील जे काही खड्डे आहेत ते मंजूर घेण्यासाठी महानगरपालिकेतून पॅचवर्कची निविदा ओपन झालेली आहे, म्हणजे मंजूर झालेली आहे. त्या पद्धतीने येत्या एक अर्धा दिवसामध्ये भागातील सर्व खड्डे मुक्त मिरजेतील सगळे खड्डे पूर्ण करून घेण्याची कारवाई करत आहे. ते MP म्हणून आम्ही पूर्ण करू. एकीकडे आंदोलन बोलताय तुम्ही, आंदोलकांशी बोलत होता आणि खाली आंदोलन आलं नाही. आंदोलन आता आल्यानंतर आंदोलकांची चर्चा केली. आंदोलन त्यांना मी जे काही रस्त्याच्या बाबतीत आहे प्रश्न आहे चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी ते त्यांच्या आल्यानंतर आक्रमकता बघून प्रत्येकाशी 1 to 1 बोलून त्यांचं निराकरण केलेलं आहे. आणि आता DD पवार यांची कमिशनर मॅडमकडे एक मीटिंग होती सकाळपासून. कालच म्हणून त्यांची मीटिंग लागली, त्याप्रमाणे ते आयुक्तांकडे मीटिंग लागली. आम्ही प्रश्न विचारले त्यांच्याकडे बोल ढकलू नका. तुम्ही स्वतः नसताय, आम्ही तुम्हाला विचारतोय. नाही, मी 4 प्रभागात आहे. इथून त्यावेळी बांधकाम विभाग म्हणून आपली जबाबदारी पाहिजे की नाही? तो केलेलं आहे, काम करून घेतो.